सो हे गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजची रेसिपी आहे साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय. घरात साधा उपवास जरी ठेवला तरी आई लगेच खिचडी करून द्यायची आपल्याला. मला अगदी लहानपणापासून आठवतं आहे की जेव्हा आमच्या घरात कोणी उपवास ठेवला तर माझी आई लगेच आम्हाला खिचडी करून द्यायची. तर आज आपण तशाच प्रकारे खिचडी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्याला ऑइल घ्यायचं आहे. मग बटाटे असे कापून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बॉईल करूनसुद्धा इथे वापरू शकता बटाटे, पण मी इथे कापून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड केल्याने काय होतं, पदार्थ आपला लवकर मऊ होतो. नंतर इथे मी शेंगदाणे ते हिरव्या मिरच्या वाटण करून घेतलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी वाटण्यासाठी. नंतर इथे 1 ते 2 हिरव्या मिरच्या ॲड केल्यात जास्त स्पायसी होण्यासाठी. नंतर जे आपलं वाटण आहे हिरव्या मिरच्याचं आणि शेंगदाण्याचं ते सुद्धा आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे. शक्यतो साबुदाणा हा प्रकार रात्री भिजत घाला. जर घरात कोणाचा उद्या उपवास असेल तर रात्री भिजत घाला 12-1 वाजता. रात्री भिजत घातल्याने काय होतं, साबुदाणा लुसलुशीत होतो, छान फुगतो, पण त्याला छान आकार पण येतो आणि नॉन स्टिकी होतो. बघू शकता तुम्ही माझा साबुदाणा किती छान प्रकारे फुगला आहे. नंतर मी ह्यात साखर ॲड केली आहे थोडीशी. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही साखरसुद्धा ॲड करू शकता, वरून टाकू शकता. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे, कोणी जिरं, कोणी राय, कोणी कोथिंबीर ॲड करतं, पण मी माझ्या आईने कधी बघितलं नाही मी असं माझ्या आईला करताना, त्याच्यामुळे मी सुद्धा ॲड केलं नाही. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ॲड करू शकता. अशा प्रकारे आपल्या साबुदाण्याची खिचडी रेडी झाली आहे छान. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. मी हा व्हिडिओ बनवताना रिटेक 10 वेळा घेतला आहे. शेवटी हा व्हिडिओ बनला आहे.